नमस्कार. शिवश्री न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. आज आपण आहोत कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये. तर या स्कूलचे चेअरमन आणि संस्थापक आपल्यासोबत आहेत. जनता दलाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचं नाव आहे नाथाभाऊ शेवाळे. तर आपण त्यांना या शाळेच्या स्थापनेपासून तर इथपर्यंतचा जो प्रवास झालेला आहे त्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला या शाळेची स्थापना करावी म्हणजे 22 वर्षापूर्वी इंग्लिश मीडियमची स्थापना करावी अशी कल्पना कशी सुचली? 1992 साली या परिसरामध्ये रंजनगाव औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली आणि स्थापना होत असताना या परिसरामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या या ठिकाणी आल्या आणि ह्या कंपन्या येत असताना वेगवेगळ्या राज्यातून अनेक कामगार या ठिकाणी कामाला आले आणि कामाला येत असताना त्या कामगारांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं हा एक उद्देश समोर ठेवून या संस्थेची स्थापना मी जवळपास 20-22 वर्षापूर्वी केली. आता तुम्ही बोलताना एक मुद्दा सांगितला मला की ज्या वेळेला 22 वर्षापूर्वी तुम्ही स्थापना केली त्यावेळेला कुठंतरी मोजके 2 किंवा 4 विद्यार्थी होते. मग त्यावेळेला तुम्हाला असं नाही वाटलं का की अरे आपला निर्णय कुठंतरी चुकतोय, म्हणजे चुकला असं मला वाटलं नाही. त्याचं कारण असं होतं की कुठलीही संस्था उभी करताना ह्या अडचणीला सामोरं जावंच लागतं. 22 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. 22 वर्षापूर्वी औद्योगिकरण होत असताना कंपन्या उभ्या राहत होत्या आणि अनेक कंपन्या येणार याची जाणीव मला त्या ठिकाणी होती आणि कंपन्या जसं जसं वाढतील तसं तशी कामगारांची संख्या वाढेल आणि कामगारांची संख्या वाढली की आपोआप मुलांची संख्या वाढेल ह्याची जाणीव मला होती. आणि म्हणून जरी 4 विद्यार्थी आले किंवा 4 विद्यार्थीच्यावर जरी शाळा आपण चालू करत असतो तरी भविष्यामध्ये ह्या शाळेमध्ये शेकडो हजार विद्यार्थी येतील याचा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी होता. आणि म्हणून 4 विद्यार्थी जरी असले तरी मी त्याचा विचार नाही केला. ती संस्था तशीच 4 विद्यार्थ्यावर शाळा तशीच चालू ठेवण्याचा मी निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि शाळेची फी आता जरी विचार केला आपण तर बाहेरच्या जर शाळा विचार केला ज्या इंग्लिश मिडियमचं शिक्षण देतात त्या शाळांची फी जाते 40,000, 50,000, काही तर 60 म्हणजे 1-1 लाखापर्यंत फी आहेत. बरोबर. आणि तुम्ही शाळेची फी एवढी कमी कशी ठेवली, म्हणजे 10 आणि 12-13 हजारावरती तुम्ही विद्यार्थी घडवले? असं आहे की फी हा आमचा विषयच नाही. ग्रामीण भागातल्या गोरगरीब कष्टकऱ्यांना कामगारांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळं फी हा विषयच आमच्या दृष्टीने गौण आहे. कमीत कमी फीमध्ये कामगारांची, गरिबाची, कष्टकऱ्यांची आणि ज्याच्या घरामध्ये विकासाची गंगा, ज्ञानाची गंगा गेलेली नाही त्या घरातल्या मुलाला शिक्षण द्यायचं, त्यांना ज्ञान द्यायचं हा आमचा उद्देश आहे. त्यामुळं बाकीच्या संस्था कोण 50 घेते, कोण 60 घेते, कोण लाख घेते त्याच्याशी आमचा विषयच नाही. आमचा विषय एवढा आहे की आमच्या शाळेमध्ये या ग्रामीण भागातला कष्टकऱ्यांचा मुलगा शिकला पाहिजे आणि मग त्यामध्ये फी घेऊन पैसे कमावणे हा आमचा उद्देशच नाही. त्यामुळे आम्ही त्या फीच्यावर चर्चाच करत नाही किंवा आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही की दुसरे 1 लाख रुपये घेतात आणि आम्ही अगदी 15,000 घेतो, 12,000 घेतो. त्यामुळे आम्हाला त्याचं कुठलंही दुःख नाही. येणाऱ्या फीमधून त्याला वह्या मिळावी, त्याला पुस्तकं मिळावी, त्याला ड्रेस मिळावा आणि आमच्या शिक्षकांचा काही पगार जावा एवढाच आमचा उद्देश आहे. आमचं पहिलं ध्येय की मुलगा शिकला पाहिजे. मुलाच्या शिक्षणावरती आमचा भर आहे. फीवरती आमचा कुठलाही भर नाही. त्यामुळे आम्ही फीचा विचार करत नाही. कमी फीमध्ये सुद्धा मुलाला शिक्षण आम्ही देतोय. बरोबर. तर दूरदृष्टिकोन ठेवून साहेबांनी या शाळेची स्थापना केली आणि फी संदर्भात जरी विचार केला तर कामगार वर्गाचा जर आपण विचार करत असेल तर अवघ्या 10-15 हजारावरती ते महिन्याला काम करतात. साहेबांनी त्याचा पण विचार केला, त्यांच्या पोटापाण्याचा पण विचार केला, शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये हाही विचार करून कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केली आणि गेली 22 वर्ष ही शाळा अशीच अविरत चालू आहे. आता आपण शाळेच्या नवीन इमारतीजवळ आहोत. पण ज्या वेळेला तुम्ही 22 वर्षापूर्वी शाळा स्थापन केली होती तर तो जुन्या इमारतीपासून नवीन इमारतीपर्यंतचा तो प्रवास कसा होता तुमचा? असं आहे की ज्यावेळी आम्ही इंग्लिश मिडियमची शाळा चालू केली त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. 4 विद्यार्थी होते. 1 खोल्या लागायची, 2 खोली लागायची. नंतर जसं जसं विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली तशी तशी इमारतीची गरज भासू लागली, शिक्षकांची गरज भासू लागली आणि जुन्या इमारतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देऊ शकत नाही ही ज्यावेळी जाणीव झाली आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढली मग आपोआपच नवीन बिल्डिंग
इमारत असावी असं आम्हाला वाटलं. हम्म. आणि मग विद्यार्थ्यांना आम्ही असे प्रशस्त असे आज इमारत या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि या इमारतीमध्ये आमचे सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आम्ही त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी चांगले बेंच दिलेले आहेत, चांगले शिक्षक आहेत, चांगला बोर्ड आहे. ओके. विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाची आम्ही चांगली सुविधा निर्माण करून दिलेली आहे. प्रशस्त अशा पद्धतीचं ग्राउंड या ठिकाणी आहे. आणि त्या क्षेत्रातले त्या विषयाचे एक्सपर्ट आम्ही त्या ठिकाणी नेमलेले आहेत. आणि म्हणून जसं काळ बदलतो, परिस्थिती बदलती, तसं अगदी एका रूममध्ये चालू केलेली शाळा जशी जशी गरज वाटेल आणि जशी जशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली तसं तसं एकदा प्रशस्त बिल्डिंगमध्ये आम्ही या ठिकाणी शाळा चालवतो आहे. आणि नुसती चालवत नाही तर विद्यार्थ्यांना सगळ्या सेवा आणि सुविधा आम्ही त्या ठिकाणी देतोय. बरोबर. तर आता तुमच्याकडून काही विद्यार्थी जे शिकून गेले असतील, काहीतरी वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यरत असतील, त्यांच्याबद्दल कसं सांगाल तुम्ही? त्यांचं कौतुक कशा शब्दात कराल? गेल्या एक 20-22 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिकले. काही 10वीच्या जवळपास 4-5 बॅच आमच्या बाहेर पडल्या. 12वीची ही दुसरी बॅच आहे आमची. आणि 12वीचा आमचा 100% निकाल लागलेला आहे. 12वी अगदी ज्युनियर KG पासून तर 12वीपर्यंतचे अनेक विद्यार्थी आमचे वक्तृत्व स्पर्धा असेल, तालुक्यास्तरीय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, क्रीडा क्षेत्रातल्या स्पर्धा असतील, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी आज प्रावीण्य त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेलं आहे. आमच्या विद्यालयाचे एक विद्यार्थी वाळके म्हणून ते राज्यस्तरीय अगदी नेमबाज स्पर्धेमध्ये तिने राज्यस्तरीय पारितोषिक मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या काही निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा तालुका स्तरावरती पहिला नंबर काही विद्यार्थ्यांचा आलेला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती आलेले आहेत. स्कॉलरशिपची ज्या परीक्षा आपण घेतो त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा आमचे अनेक विद्यार्थी आलेले आहेत. आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही जे घेतो त्याच्यामध्ये सुद्धा तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरती आमचे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी यश त्यांनी संपादन केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही हे सगळं करत असताना जवळ असणारी इंडस्ट्रीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांची एक औद्योगिक व्हिजिट लावतो की विद्यार्थ्यांना या परिसरामध्ये असणाऱ्या औद्योगिकरणाचा फायदा व्हावा, इथं काय चाललंय नेमकं त्यांना कळावं, कंपन्या कशा चालतात, येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला त्या आव्हानाला सामोरं कसं जाता येईल, ह्याचंही आम्ही त्यांना कंपनीचं व्हिजिट देतो. सांस्कृतिक महोत्सव आम्ही या ठिकाणी दरवर्षी भरवतो. किंवा जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये जे जे काही चांगली स्थळं असेल, मग शनिवारवाडा असेल, सिंहगड असेल, रायगड असेल, अशा ऐतिहासिक स्थळांना आम्ही त्यांच्या भेटी घडून आणतो. सांस्कृतिकच्या क्षेत्रामध्ये आम्ही दरवर्षी फार मोठं गॅदरिंग या ठिकाणी भरवतो. आणि त्या गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांची जी काही उपजत कला आहेत त्या कलेला वाव त्या ठिकाणी मिळतो. त्याच्यानंतर आम्ही काही स्पर्धा भरवतो, वक्तृत्व स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, त्या शालेय पातळीवरती आम्ही भरवतो. आणि म्हणून विद्यार्थी हा नुसता शाळेत पुस्तकी ज्ञान त्याला न होता त्याला सर्वांगीण त्याचा विकास घडावा, ह्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत असतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या शाळेतले विद्यार्थी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी प्रावीण्य ठिकाणी मिळवतात. आणि हे सगळं घडत असताना आमच्या शाळेच्या प्राचार्या यादव मॅडम असतील आणि त्यांचे सगळ्या सहकारी असतील, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, या सगळ्यांचा सहभाग हा ठिकाणी आम्हाला मिळतो. आणि म्हणून त्यांच्या सहभागातून, त्यांच्या प्रयत्नातून 4 विद्यार्थ्यावरती चालू केलेली शाळा, एका खोलीमध्ये चालू केलेली शाळा आज जवळपास या ठिकाणी 25 मोठ्या रूम, प्रशस्त अशा रूम या ठिकाणी आहेत आणि हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात, याचा आम्हाला आनंद आहे. म्हणजे थोडक्यात पुस्तकी ज्ञानाबरोबरच तुम्ही सामाजिक नॉलेज, म्हणजे समाजात जगायचं कसं, खडतर प्रवासाला त्या सामोरं जायचं कसं, याच्याबरोबर तुम्ही हे नॉलेज देण्याचा प्रयत्न करत आहात. तर माझा अजून एक प्रश्न असा होता तुम्हाला की बऱ्याच पालकांच्या काहीतरी तुम्हाला वेगवेगळ्या सूचना येत असतील, तर अशा काही वेगळ्या सूचना आहेत का, त्या वाटतं तुम्हाला खरंच ह्या अवलंबात आणणं गरजेचं आहे? अगदी पहिलीपासून तर 12वीपर्यंत विद्यार्थी आमच्या शाळेत येतात आणि कमी फीमध्ये चांगले दर्जाचं शिक्षण आम्ही देत असल्यामुळं पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाचं पदवीपर्यंतचं शिक्षण इथंच व्हावं. म्हणजे मग पुढे FY सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट असेल किंवा मग काही टेक्निकल काही फॅकल्टी असेल त्या चालू करा असे
विद्यार्थ्यांची आपल्या पालकांची मागणी आमच्या सातत्याने होत असते. हम्म. मग आमचा मानस आहे की येणाऱ्या काळामध्ये उच्च शिक्षण कसं मिळेल हम्म. आणि उच्च शिक्षणासाठी कशा सुविधा निर्माण करून देता येईल हम्म. असा प्रयत्न आम्ही करतोय. हम्म. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ITI आणि उच्च शिक्षण ह्याचाच उपलब्ध व्हावं असा प्रयत्न आम्ही करतोय. मला खात्री आहे लवकरच आम्ही त्या उच्च शिक्षणाची आणि तंत्र शिक्षणाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू. बाकीच्या कामांमधून तुम्ही शाळेसाठी कसा वेळ काढता? असे की बाकीचं काम होतच राहतं, पण माझ्या दृष्टीने शाळेवर लक्ष देणे हे सुद्धा एक कामाचाच भाग आहे असं मी मानतो. हम्म. कारण शाळा हे माझं एक स्वप्न होतं की या भागातील गरिबाचा विद्यार्थी शिकला पाहिजे आणि ते जर चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल तर आपल्याला शाळेसाठी वेळ द्यावाच लागेल. आणि म्हणून मी माझ्या कामाचा काही भाग हा दर आठवड्याला काही तास, काही वेळ, काही दिवस मी शाळेसाठी देत असतो. मी शाळेच्या कार्यालयामध्ये येतो. सगळ्या विद्यार्थ्यांचा, पालकांचा, एकंदरीत काम शिक्षक आपण नेमण्यासाठी काय आपण केलं पाहिजे, शाळेला ज्या काही सेवा सुविधा कशा मिळतील ज्यादा याच्या संदर्भात काय केलं पाहिजे, अशी एक साधारण आठवड्यातून मी एक बैठक लावतो आणि ज्या बैठकीमध्ये ज्या काही सूचना येतील त्या सूचनावरती अभ्यास करून त्याचा आम्ही त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. शेवटचा प्रश्न असा की बाकीच्या शाळांमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय असं वेगळेपण विद्यार्थ्यांना देऊ इच्छिता जेणेकरून विद्यार्थी तुमची अजून चांगल्या पद्धतीने म्हणजे ऑलरेडी करतातच आहे प्रगती, पण अजून तुम्हाला वाटतं की मी हे जर केलं किंवा माझ्या डोक्यात ही कल्पना आहे तर असं केलं तर असं होऊ शकतं बाबा? असं आहे की आज देशामध्ये बेरोजगारी हा फार मोठा विषय आहे आणि बेरोजगारांना शाळा शिकवून किंवा पदव्या मिळून काय उपयोग होणार नाही. आपण पाहतोय की या देशातली सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारी आहे आणि अनेक शिकलेले विद्यार्थी केवळ रोजगार नसल्यामुळं आज वनवन फिरतात. माझा असा मानस आहे की आमची आज 12वीपर्यंतची शाळा आहे. पुढे ज्यावेळी आम्ही ITI काढू आणि आमची शाळेचा तंत्र ITI आणि ह्या परिसरातल्या कंपन्या याच्याबरोबर आम्ही टाईप करू की आमच्या शाळेतला विद्यार्थी बाहेर पडला की त्याला रोजगार मिळाला पाहिजे. ह्या अशा पद्धतीचं नियोजन आमचं आहे आणि जर असं आम्ही करू शकलो तर मग या देशातली, या परिसरातली, या राज्यातली बेरोजगारी कमी करण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ. आगामी काळातली आमची योजना आहे. तर हे होते कारेश्वर इंग्लिश मिडियमचे चेअरमन, संस्थापक आणि जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे आपल्यासोबत होते. तर ही शाळा जी चालू करण्यामागे त्यांचा उद्देश होता हा त्यांनी मांडला आहे. त्यांच्या भविष्याचा त्यांनी जो अजेंडा आहे तो पण मांडलेला आहे. तर अशा पद्धतीने ही संस्था, ही शाळा अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करते. तर याची तुम्ही गांभीर्याने दखल घ्या आणि तुमचे जे काही पाल्य असतील तर त्या पाल्यांच्या भविष्यासाठी आवर्जून या शाळेला एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या आणि तुमच्या पाल्यांच्या भविष्याचा चांगला विचार करा असं मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.